न्यूज, सच जरूरी है। नमस्कार, आप देख रहे हैं MNS न्यूज लाइव। खबरों की शुरुआत से पहले एक नजर आज के हेडलाइन पर। वन विभाग के अधिकारी द्वारा बेगुनाह की पिटाई। गोंदिया के मोरगांव अर्जुनी के बड़े गांव में एक बेगुनाह को वन विभाग के राउंड ऑफिसर दिनेश बोरकर ने जातिगत टिप्पणी करके पिटाई कर दी। कार्तिक मड़ावी नाम के इस शख्स का केवल यह गुनाह था कि वह कुत्तों द्वारा शिकार किए गए एक घोरपड जानवर को वहां से उठाकर लाया। ऍक्च्युअली त्यांची म्हणणं असं आहे आरोपीचं, त्यांनी कुत्र्याने पकडलेली घोरपड आम्ही आणलेली आणि तुम्ही इतर लोकांना घेऊन गेले आणि दारू पिऊन वगैरे तुम्ही सगळा कारवाई केली। सराईत गुन्हेगार होता, नेहमीच्या आहे त्याचं काम। मला गुप्त माहिती मिळाली आणि मी तिथून निघालो। मला ज्या व्यक्तीने सांगितलं तर हा पिशवीमध्ये घेऊन येत होता, त्याला पकडलं पण नाक्यावरती आला। मग त्याच्या बाजूने मारहाण वगैरे केली, त्याची दिंड वगैरे काढली, त्याला म्हणजे सगळे व्हिडिओ वगैरे आहेत आमचे। माझा मुख्य उद्देश काय होता की गावातील लोकांना समज द्यायला पाहिजे, समज द्यायला पाहिजे, हे तुमचा वैयक्तिक विचार झाला। पण तुम्ही मी डिपार्टमेंट गावाच्या विकासासाठी मी सर्व गोष्टी करून आलेलो आहोत। गोष्ट सांगायची ड्युटी पिरियडमध्ये कशी ड्रिंक वगैरे कशी। हो दादा, एकटा बोलू द्या ना, कशाला प्रश्न एकच विचार देते ना बयान तुम्हाला, काय बयान बोलत आहे तुम्हाला, काल काय केलं मी जो विचार केला हा वैयक्तिक विचार आहे। आम्हाला मान्य आहे की तुम्ही दिंड काढून म्हणजे लोकांपर्यंत मॅसेज द्यायची प्रयत्न केला। नंगा केलं का त्याला? नाही ना, मी तो नेहमीच त्याचं काम आहे। त्याला मी 2 दिवस आधी सांगितलं की मी आपलं शिकारी पिकारीच्या चक्करमध्ये नका राहूस तू, तरी आणि त्याच्याजवळ मुद्देमाल वगैरे मला सर्व सापडलं। हो, मग तुम्ही नाक्यावर आणल्याच्या नंतर मग मारहाण करायची काही गरजच नव्हती, जेव्हा त्यांनी गुन्हा कबूल केला होता। ऍक्च्युली 3 लोक होते, हा आधीपासून म्हणायचा तर मी एकटाच आहो। मग आता जेव्हा त्याला विचारपूस केली तर सकाळी त्यांनी 3 लोक होतो म्हणून सांगितलं। गजानन कोराम आणि जगदीश कोराम आणि असे 3 लोक गेले, 2 कुत्रे आणि यांनी त्या 2 घोरपडीची शिकार केली। बरं साहेब, मिळा साहेब, आरोपी स्वतःला वाचवण्याकरता काही बोलू शकतो। आम्ही म्हणजे साठे फिरायला गेलो होतो सर, तात्या म्हणून कुत्रे होते सर, 2 कुत्रे होते, कुत्र्यांनी घोरपड मारला सर। मग ते आणि साध्या पायपायचे सामने कुत्रे होते सर, कुत्र्यांनी घोरपड मारला तर आम्ही सर ते उचलून सर घोरपड ना आणून सर आणल्याच्या बाद मग काटून सर पहिले काटल्याच्या बाद मी तुमची धरून येत होतो सर। ते बोरकर सर मला त्याची भेटले सर रोडला, म्हणजे रोडवर चढत होतो सर। मी बसायला नाही सर, मुली सर मी करून नाही गेलो सर, मी करून जाऊ राहिला फिरणारच गेलो असतो सर, नाही जात गेलो का म्हणते डायरेक्ट सांगू सर। म्हटलं हो सर, म्हटलं रोड माझं मी म्हटलं फिरायला फिरला म्हणजे ते आणून घेऊन म्हटलं नाही तुम्ही आजपर्यंत फिरायला नाही चांगलाही म्हणजे त्यांना वेगळ्याच्या धंद्यामध्ये नाही जात पण नाही जात होतं सर। नागपुरे सरांनी पण विचारून घ्या, माझे नागपुरे सर आपले ढाबे डिग्रीला होते, त्यांना पण सांगितलं मला आपली कार्तिक म्हणजे वाडामध्ये काम नाही करावं म्हणजे या धंद्यामध्ये नाही जावं म्हणजे। तर सर मी हैदराबादला होतो सर, म्हणजे शनिवारला मी हैदराबादला जाणार सर कामावर। त्याच्यानंतर कालची घटनेचा काय झाला, म्हणजे जेव्हा तुम्हाला पकडण्यात आला तिथून गेलो सर, नाक्यावरती ते मारला सर, नाक्यावरती गेलो सर, नाक्यावरती मारहाण केलं ना, गावभर फिरवलं सर, गावभर फिरवून नाक्यावरती आणलं। कुठे कुठे मार लागला तुम्हाला? मारायला सर, डोक्याला पण लागलेलं, डोक्याला पण आहे सर, इथं पण आहे सर। शिवीगाळ वगैरे केला का तुम्ही? नाही सर, मी शिवीगाळ सरांचं असं म्हणणं आहे की शिवीगाळ नाही केलं सर, कशाला करू शकतो सर, काम कारवाई द्यायची आहे सर, आपण गुन्हा आहे सर। डॉक्टर साहेब कोणासोबत आले होते स्पॉटवर? मंगेश काम केले सर, म्हणजे गावातल्या लोकांसोबत आले? हाँ सर, दारू पिऊन होते? हाँ सर। इस पूरे मामले में इतनी सी गलती के लिए राउंड ऑफिसर दिनेश बोरकर ने मारपीट कर पूरे गांव में घुमाया। कार्तिक मड़ावी पर शिकार करने का आरोप लगाकर उसे जातिगत गालियां भी दी और उसकी जमकर पिटाई कर दी। इस पूरे मामले में जब हमने वन पर्यवेक्षक RFO खोबरागाड़े से सवाल किए तो वे मामले को दबाने और लिपापोती में लग गए। साहेबांनी जी कारवाई केली शासकीय कारवाई होती, ते आरोपीच्या संकट मुद्देमाल त्यांना पकडलं आणि जप्त करून आणलं।
हो, पण कारवाई केली, मुद्देमाल सापडल्याच्या नंतर त्यांना मारहाण वगैरे करण्यात आली, हा योग्य प्रकार नाही. आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे मला मेसेज द्यायचा होता लोकांना पर्यंत, हा मेसेज हा एक वे नाही आहे, म्हणजे मार्ग नाही आहे, पण त्यांच्यावर कारवाई का करण्यात नाही? त्यांनी काय बोललं असेल त्याला आरोपी नाही, पण बोरकर साहेबांवर का कारवाई करण्यात काय बोललं असतं गुन्हा करून, पण गुन्हा केल्यानंतर आरोपी सहजासहजी मी केलो म्हणतो का नाही म्हणतो, आता नाही म्हणतो म्हणून एखादी हात बोरकर उचलला. साहेब जे दारू पिऊन वगैरे मारहाण वगैरे केली त्याच्याबद्दल का कारवाई करायला? दारू पिऊन मारहाण केली असेल तर त्याला सुखात देतो माझ्याकडून, सुखात देईल त्याला, त्याचं उत्तर देईल. इसी के साथ देश दुनिया की तमाम खबरों के साथ जुड़े रहे और देखते रहे MNS न्यूज लाइव। नमस्कार। ये है MNS न्यूज नेटवर्क और आप देख रहे हैं MNS न्यूज।